नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण एक महिना आहे असा छान टिकणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा, कोणीही अगदी सहज बनवू शकेल असा हलवायांच्या सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स वापरून खास पदार्थ बनवतोय। आणि हा पदार्थ तुम्ही माझ्या या पद्धतीने जर घरी बनवाल ना, तर सर्वजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि हा पदार्थ बनवण्यासाठी जे काही आपण साहित्य वापरणार आहोत ते वजनी आणि वाटी दोन्हीच्या प्रमाणामध्ये मी सांगितलं आहे। त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे। वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे तूप 100 ग्रॅम इतका आहे। तर या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता। आता या ठिकाणी तूप कसं वापरायचं आहे ते सांगते। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीचं नॉर्मल रूम टेम्परेचरचं तूप आपल्याला घ्यायचं आहे। पूर्णपणे वितळलेलं किंवा पूर्णपणे घट्टसर असणारं तूप या ठिकाणी वापरायचं नाहीये। तुम्हाला मी या ठिकाणी तुपाची कन्सिस्टन्सी दाखवली आहे, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं तूप तुम्हाला वापरायचं आहे। जर पूर्णपणे वितळलेलं तूप तुम्ही या ठिकाणी घेतलं तर सुरुवातीला अर्ध्या वाटीला थोडंसं कमी म्हणजे 2 ते 3 चमचे तूप कमी वापरा, लागलंच तर वरून घालू शकता। तर इथे सर्व तूप मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतले। आता या तुपामध्येच इथे मी 3/4 वाटी म्हणजे एका वाटीला थोडीशी कमी इतकी पिठी साखर घेतली आहे। वजनी प्रमाणामध्ये पिठी साखर 170 ग्रॅम इतकी आहे। बाकी इथे पिठी साखर तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता, पण मी या ठिकाणी पिठी साखरेचं जे प्रमाण सांगितले ते एकदम परफेक्ट आहे। आता ही पिठी साखर तुपामध्ये आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला पिठी साखर तुपामध्ये मिक्स करून घेताना मिश्रण तुम्हाला घट्टसर झालेलं जाणवेल, पण जसजसं तुम्ही हे एकसारखं मिक्स करून घेत राहाल तसतसं हे मिश्रण सैलसर होत जाईल। तर इथे मी पिठी साखर तुपामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे। तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला जेव्हा पिठी साखर तुपामध्ये मिक्स केली तेव्हा मिश्रण घट्टसर झालेलं आता सैलसर व्हायला लागले। आता ही पिठी साखर तुपामध्ये मिक्स करून आपल्याला एक 5 मिनिटं आहे त्या डायरेक्शनमध्ये म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान अशी फेटून घ्यायची आहे। हलकासा तुम्हाला रंग बदललेला दिसेल। तर इथे एक 5 मिनिटं ही पिठी साखर तुपामध्ये मिक्स करून छान अशी फेटून घेतली आहे। तुम्ही आधीचा कलर आणि आत्ताचा कलर पाहू शकता। सुरुवातीला मिश्रण हलकसं पिवळसर दिसत होतं, आता पूर्णपणे पांढरं झालं आहे। बाउल उलटा केल्यानंतर मिश्रण बाउलमधून खाली पडत नाहीये, म्हणजे एकदम परफेक्ट हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। आता आपण पुढची तयारी करून घेण्याआधी एक महत्त्वाचं काम करून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी खाली थोडंसं मीठ घातलं आहे। तर या ठिकाणी कढई किंवा पातेलं तुम्ही वापरू शकता, फक्त भांडं घेताना जाड बुडाचं घ्या, हलक्या बुडाचं घेऊ नका। आता त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि कढईवरती झाकण ठेवून ही कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि एक फक्त 10 ते 15 मिनिटच ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे, कारण 10 ते 15 मिनिटातच आपली राहिलेली पुढची सर्व तयारी होऊन जाते। तर इथे कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिली आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे। आता याच्यामध्ये इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय। वजनी प्रमाणामध्ये मैदा 170 ग्रॅम इतका आहे। तुम्ही या ठिकाणी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा हा पदार्थ छान तयार होतो। त्यानंतर आता हा पदार्थ छान खुसखुशीत अगदी हलवाई बनवतात तसा व्हावा, त्यासाठी याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं। बेसन पीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कोणतंही वापरू शकता। त्याचसोबत पदार्थ आतून छान जाळीदार आणि कुरकुरीत व्हावा यासाठी यामध्ये 2 चमचे रवा घालायचा। 2 मोठे चमचे रवा घातलाय। रवा सुद्धा बारीक मोठा कोणताही वापरू शकता। त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची। लक्षात ठेवा, हा पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरायचा नाही, बेकिंग पावडरचाच वापर करायचा आहे। बेकिंग सोडा वापरलात तर जसा हा पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे तसा अजिबात होणार नाही, त्यामुळे शक्यतो बेकिंग पावडरच वापरा। फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर आपल्याला यामध्ये वापरायचे आहे। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण चाळणीने चाळून घेऊयात। सर्व साहित्य अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतलं की यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आपलं मिश्रण सुद्धा छान असं तयार होतं। तर इथे सर्व साहित्य मी चाळून घेतले। याच्यामध्ये जे काही मोठे कण होते ते बाजूला निघाले आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत।
आता या ठिकाणी जर तुम्हाला हा पदार्थ वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी इसेन्ससुद्धा वापरू शकता। त्याचसोबत आता याच्यामध्ये या पदार्थाची चव आणखी वाढावी आणि हलवाई जो सिक्रेट पदार्थ घालतात तो म्हणजे 1-2 चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं आहे। मिठामुळे कोणत्याही गोडाच्या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढते, त्यामुळे नक्की घाला। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घेत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे लक्षात ठेवा, पीठ आपल्याला जोर देऊन मळायचं नाहीये, हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी जर पीठ तुम्हाला कोरडं वाटत असेल तर जसं मी आधी सांगितलं, तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे तूप एक्स्ट्रा घालू शकता, पण दुधाचा आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। तुम्हाला जेवढं कमी पडेल तेवढं यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवा, पण दूध आणि पाणी अजिबात वापरू नका। तर इथे तुम्ही बघू शकता, हाताने जोर न लावता फक्त हलक्या हाताने मिक्स करून घेत सर्व साहित्य एकत्र करून छान असा गोळा तयार करून घेतला आहे। त्याचसोबत तयार केलेल्या गोळ्यातील थोडंसं मिश्रण हातावरती घेतले, गोळा तयार केला आणि तुम्ही पाहू शकता अजिबात बाजूनी त्या गोळ्याला तडा जात नाहीयेत किंवा चिरा पडत नाहीयेत, म्हणजे हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे। आता या ठिकाणी सुद्धा जर हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप हाताला लावायचं आणि तूप लावलेल्या हाताने हा गोळा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा, गोळा सैलसर होईल। त्यानंतर इथे मी एक ताट घेतलं आहे, तुम्ही या ठिकाणी एखादा बेकिंग ट्रे सुद्धा वापरू शकता। आता इथे मी एक फॉईल पेपर घेतला आहे, हा फॉईल पेपर मी या ताटाला गुंडाळून घेणार आहे सर्व बाजूनी। म्हणजे काय होतं, याच्यामध्ये आपण पदार्थ बेक करतो तेव्हा व्यवस्थित बेक होतो, अजिबात खाली चिटकत नाही आणि सोबतच हे जे ताट आहे जे आपण घेतलंय ते बेक करताना खाली जे मीठ असतं त्या मिठामुळे काळं पडतं आणि जर तुम्ही अशा पद्धतीने ताटाला फॉईल पेपर लावून घेतला तर ते ताट अजिबात काळं पडणार नाही, सोबतच तुम्ही जो पदार्थ बनवताय तो सुद्धा अजिबात खाली चिटकणार नाही। तर इथे फॉईल पेपर ताटाला लावून घेतला आहे, आता याला आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात। आता जर तुमच्याजवळ फॉईल पेपर नसेल तर काय करायचं, त्याऐवजी तुम्ही बटर पेपर वापरू शकता। बटर पेपरसुद्धा नसेल तर ड्रॉइंग बुकमध्ये जो प्लेन पेपर असतो तो घेऊ शकता आणि त्याला तुपाने ग्रीस करायचं, त्याच्यावरती सुद्धा हा पदार्थ एकदम परफेक्ट तयार होतो। तर इथे मी फॉईल पेपरला तुपाने ग्रीस करून घेतला आहे। तुम्ही या ठिकाणी तयार झालेलं पीठसुद्धा पाहू शकता, एकदम छान सेट झालं आहे। आता या ठिकाणी आपण जो पदार्थ बनवतोय तो एकाच आकाराचा व्हावा यासाठी इथे मी एक चमचा घेतला आहे, अशा पद्धतीचा चमचासुद्धा तुम्ही वापरू शकता। त्या चमच्याने 1-2 चमचे मिश्रण हातावरती घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने त्याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा। गोळा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आणि सॉफ्ट तयार झाला आहे, अजिबात बाजूनी चिरा पडल्या नाहीयेत आणि हलक्या हाताने प्रेस करायचा, अगदी थोडासा प्रेस करायचा आहे, पूर्णपणे चपटा करायचा नाहीये। याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते। 2 चमचे मिश्रण हातावरती घ्यायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं, गोल फिरवायचं, गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावरती नंतर हलक्या हाताने प्रेस करायचं। पुन्हा एकदा सांगते, जास्त जोर देऊन प्रेस करायचं नाही किंवा गोळा पूर्णपणे चपटा करायचा नाहीये, फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। आता राहिलेलं सुद्धा याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही हे बनवून फॉईल पेपरवरती ठेवाल तेव्हा मध्ये थोडासा गॅप ठेवायचा, कारण बेक झाल्यानंतर हा पदार्थ छान फुलतो, त्यामुळे मध्ये थोडीशी जागा ठेवायचीच। तर इथे एका वेळी 5 नानखटाई मी बनवून घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एका आकाराच्या सर्व नानखटाई बनवून तयार झाल्या आहेत। आता याच्यावरती आपण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेऊयात। पिस्ता नसेल बदामाचे काप लावले तरी सुद्धा चालतील किंवा पिस्ता बदाम दोन्ही मिक्स लावले तरी सुद्धा चालतील। तर इथे सर्व नानखटाईवर मी पिस्त्याचे काप लावून घेतले आहेत। आता ही नानखटाई आपण बेक करून घेऊयात। तर इथे नानखटाई बनवून होईपर्यंत कढई सुद्धा छान प्रीहीट झाली आहे, झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर आता जे स्टँड आहे त्यावरती तयार करून घेतलेली जी नानखटाईची प्लेट आहे ती ठेवायची। जे ताट आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे नानखटाई व्यवस्थित सर्व बाजूनी एकसारखी बेक होईल। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि आता मंद आचेवरती एक 15 मिनिटं ही नानखटाई बेक करून घ्यायची। 10 मिनिटानंतर एकदा झाकण काढून उघडून पाहायचं, जर बेक झाली असेल तर काढून घ्यायची, नसेल तर आणखी एक 5 मिनिटं ठेवायची।
आता 15 मिनटं कशी लागतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तुम्ही भांडं केवढं घेतले, जाड आहे पातळ आहे। जाड भांडं असेल तर 15 मिनटं लागू शकतील, पातळ असेल तर एक 10 मिनिटातच नानकटाई छान बेक होईल। त्याचप्रमाणे जर बाजूने हवा जात असेल तर 20 मिनिटं सुद्धा नानकटाई बेक व्हायला लागू शकतात। सोबतच बाजूच्या गॅसवरती दुसरी कढई सुद्धा मी प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती। त्याचसोबत दुसऱ्या डिशमध्ये सुद्धा मी नानकटाई बनवून घेतले आहेत। आता ती डिश किंवा ते ताट सुद्धा आपण त्या कढईमध्ये ठेवूयात। ते ताट सुद्धा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं, कढईवरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं नानखटाई बेक करून घ्यायची। तर ही नानखटाई बेक करायला ठेवून 15 मिनिटं झाली आहेत। झाकण काढूया। नानखटाई तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाली आहे। नानखटाईला बाजूने हलकासा सोनेरी रंग आला आहे। तुम्ही पाहू शकता नानखटाई अजिबात खाली चिटकलेली नाहीये। आणि नानखटाई बेक झाल्यानंतर लक्षात ठेवा मऊसूदच असते। जेव्हा ही नानखटाई थंड होते तेव्हाच ती टाईट होते आणि छान खुसखुशीत होते। त्यामुळे नानखटाई गरम असताना काढून घेताना चमच्याच्या साहाय्याने काढून घ्या किंवा पूर्णपणे ताट थंड करा आणि त्यानंतरच काढून घ्या। तर इथे मी 2 ते 3 बॅच नानखटाईच्या तयार करून घेतल्या आहेत। बाजूच्या गॅसवरती सुद्धा नानखटाई मी छान बेक करून घेतली आहे। सर्व नानखटाई एकदम परफेक्ट बेक झाल्या आहेत आणि सर्व साहित्याचं प्रमाण आपण एकदम परफेक्ट घेतले, त्यामुळे चवीला सुद्धा भन्नाट तयार होतात। आता या सर्व नानखटाई मी एका ताटामध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून मग तुम्हाला दाखवते। तर इथे सर्व नानखटाई बनून तयार झाल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट बेक झाल्या आहेत आणि आपण जे साहित्य घेतलं होतं त्या साहित्यामध्ये 40 ते 45 या आकाराच्या नानखटाई बनवून तयार होतात। यामध्ये तुम्ही पाहू शकता नानखटाईला छान असे क्रॅक्स आले आहेत, म्हणजे नानखटाई आतपर्यंत एकदम परफेक्ट बेक झाली आहे। खालच्या बाजूने सुद्धा पाहू शकता अजिबात करपलेली नाहीये, अगदी व्यवस्थित अशी ही नानखटाई तयार झाली आहे। आणि या ठिकाणी सर्वच नानखटाई तुम्ही पाहू शकता छान या नानखटाईला क्रॅक्स आले आहेत, परफेक्ट तयार झाल्या आहेत। सोबतच नानखटाईचा आवाज तुम्ही ऐकू शकता। झाली आहे ना एकदम परफेक्ट आणि आतून जाळीदार, खायला सुद्धा तेवढीच भन्नाट लागतीये आणि 1 महिना हवाबंद डब्यामध्ये छान टिकते। मुलांना बाहेरचं अनहायजेनिक पद्धतीने बनवलेलं खायला देण्यापेक्षा एकदा ही नानखटाई घरी नक्की बनवून पहा। मुलांसोबत घरचे मोठे सुद्धा खुश होतील। आणि यामध्ये मी जे काही साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे ते आहे असं वाटीच्या किंवा वजनी प्रमाणामध्ये घ्या। तुम्ही या नानखटाईचा बिझनेस सुद्धा सुरू करू शकता। आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।